लक्षात ठेव, मी म्हणजे अनुराधा नाही. माझं काय व्हायचं ते होऊ देत. उद्या मालकाने विचारलं तर हिशोब मला द्यावे लागणार आहे. रोख पैसे बाळगायला मी इथला मालक नाही आणि तुम्हीही नाही. देवानं तुला जीवावरच्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय, ते तू जगावंस असंच त्याला वाटतंय. आणि मग ते जगायचंच असेल तरी असं रडत कुढत का म्हणून जगायचं? कादंबरीत तुमच्याबद्दलच्या लिहिलेल्या घटना कदाचित काल्पनिक असतील, पण भावना खरी आहे. ती माझ्या आईची मनोव्यथा आहे. मला तुझं खूप कौतुक करावंसं वाटतंय. एक वेगळंच रूप पाहिलं मी तुझं. आजपर्यंत कधी असा आपल्या पेशंट मध्ये गुंतलेला पाहिला नाही मी तुला. तेच तर म्हणतोय ना. अहो, सामान कवाचं गाडीत ठेवलं पण साहेब तीच गाडी घेऊन गेल्यात. माझा तर आत्मविश्वासच हरवून गेला त्या दिवसापासून. मॅडम, तुमच्याविषयी बोलताना फार हळवे होतात. कमिशनसाठी खूप किंमत मोजावी लागते. पण दीपस्तंभ बदलायला म्हणून गणपती जनसमाधी घेत नाही. प्रेम, मनशांती, कृतज्ञतेचं इतकं भयान रूप पाहिलंय ना मी. तुम्ही नसतात तर अघ्या माणसाच्या जातीवरचा विश्वासच उडाला असता माझा.